कांदा बाजार भावप्रश्नी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मुंबई आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनासंदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर आहेत। मला हे सांगा भाऊ, या ठिकाणी जो रस्ता रोको आंदोलन झालं आहे याला काय कारण नेमकं? माझ्या हातात जो कांदा आहे तो साधारण 25-30 mm लाल कांदा आहे। त्या लाल कांद्याला कालच्या दिवसापर्यंत 1600 ते 1700 रुपये सरासरी सरासरी बाजारभाव होता। तो बाजारभाव गेला आज 280-380 रुपयाच्या दरम्यान। म्हणजे किती टक्क्यानं बाजार पडले? ती अस्वस्थता घेऊन शेतकरी रस्त्यावर गेला। त्या रस्त्यावरती गेल्यानंतर तिथं ठीक आहे, हस्तक्षेप झाला वगैरे, सगळी लोक परत इथं आणली आणि काही क्षणात बाजार वाढले असतील। परंतु त्या बाजार पडण्याचं मूळ कारण काय? शेतकरी आणि व्यापारी यांच्यात संवाद साधल्यानंतर व्यापारी म्हणतात का आम्ही पूर्णतः जबाबदार नाही। का जबाबदार नाही? तर देशावरती आत्ताही नाफेडचे पॅकेट्स रेडी आहेत। जिथं जिथं बाजार वाढतात तिथं ते बाजार त्या खुल्या बाजारात कांदे विक्रीला ठेवतात। जर तिथं हा कांदा 25 रुपयाने विकत असेल तर ते तिथं 15 रुपयाने बाजार ठेवतात। व्यापारी आणि सरकार या स्पर्धेमध्ये कोण कोणाला मारेल? साहजिक आहे, सरकारचं शक्ती मोठी आहे। हा जो बफर स्टॉक आहे, जो शेतकऱ्यांकडनं व्यापाऱ्यांच्या करवी घेतला आहे, शेतकऱ्यांचा दाखवला आहे, तो बफर स्टॉक म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ। आमचीच कांदे, आमचीच माणसं आणि आमच्याच कांद्याला मारक ठरणार। एप्रिल-मे मध्ये आम्ही बोललो होतो, लाल कांद्याच्या जीवावर नाफेडचा बफर स्टॉक उठणार आणि तो उठला आहे। नाहीतर हे बाजार 30 रुपये 40 रुपयाचे दिवस आहेत बाजार जाण्याचे। मार्केटमध्ये स्टॉक नसतो, पण आता व्यवस्था गडबड आहे। नाफेड आमच्या न्यायासाठीच जन्माला घातली आहे। त्याच्या जोडीला NCCF आणि नाफेड अत्याचार करते, अक्षरशः अत्याचार करते। त्याला काय हस्तक्षेप करायचा? अमेरिकेची कंपनी आण, ब्राझीलची आण, तिच्या थ्रू नाफेडने घे, पण घे ना मार्केटमध्ये। हे सरळ मागणी आहे शेतकऱ्याची, मार्केटमध्ये घे। नैसर्गिक काय पडायचे पडू दे, पण नैसर्गिक पद्धतीने जी चढ बाजाराला हवी आहे, हे दिवस बाजाराच्या चढीची आहे। आता माल नाही आहे, त्या दिवसात माल का आहे आता? तर ह्यांनी स्टॉक लावून धरला म्हणून माल आहे। नैसर्गिक जर रोटेशन असतं तर आज बाजार 30 रुपये 40 रुपये असते। मला हे सांगा, रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तर एकंदरीत काय मागणी आहे सरकारकडं? आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी जे भाव पडले, अक्षरशः सांगायलाही लाज वाटते। इतकी बिकट अवस्था खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झाली आहे। कारण जो कांदा 1000 ते 1500-1600 सरासरी विक्री 2 दिवसापूर्वी विकत होता, तोच कांदा आज अक्षरशः 400-500 रुपयानं आज कांदा निलाव सुरू झाले। अतिशय दयनीय अवस्था आणि याचाच परिपाक म्हणून सर्व शेतकरी बांधव रस्त्यावरती गेले। रास्ता रोको सुरू झाला आणि तो रास्ता रोको सुरू झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार संचालक असतील, तहसीलदार असतील, यांच्या मध्यस्थीने हा पूर्ववत निलाव सुरू झाला आणि निलाव सुरू केल्यानंतर जो कांदा निलाव झाला होता तो कांदा फेर निलाव सुरू केला। जो कांदा सकाळी 800 रुपये गेला तोच कांदा व्यापाऱ्याने आता 1000 रुपयाने घेतला। म्हणजे हा फरक का होतो? याच्या पाठीमागे ही व्यवस्था काय करते नेमकी? याचा अर्थ सरकारचा अंकुश खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांवरती नाही आहे आणि सरकार पिळवणूक करते शेतकऱ्यांची, हेच खऱ्या अर्थानं जाणवतं। या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन झालेले आहेत, काय एकंदरीत मागणी आहे, काय बाजारभाव मिळाला? आमची सरकारकडे एक मागणी आहे की गेल्या म्हणजे मे महिन्यापासून कांद्याचे भाव पडलेलेच आहेत आणि याला कारणीभूत म्हणजे जे निर्यात कांद्याची झाली पाहिजे त्या पद्धतीने कांद्याची निर्यात होत नाही। बांगलादेश, श्रीलंका, व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये कांद्याची निर्यात होत नाही आणि परिणामी त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत। आणि नुसते कांद्याचेच नाही, मका असेल, सोयाबीन असेल, हा मकासुद्धा सरकारने दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भावाने विकला जातो आहे। माझं असं विनंती आहे की सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, नाहीतर लवकरात लवकर नेपाळसारखी परिस्थिती होईल आणि शेतकरी आपलं सरकारच्या प्रतिनिधींना शेतकरी हे घरातनं काढून आणि दंड दिल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत पाहता शासनाने यामध्ये लक्ष देऊन आणि शेतकऱ्यांना कसं बाजारभाव देता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि नाफेडवर अंकुश ठेवला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।